सुप्रभात. मानसी, कशी ग अप्पांची सर्दी आता? म्हणजे मी काढा द्यायला गेले होते ना, तेव्हा कालपेक्षा बरीच आहे सर्दी. आणि खरं सांगू का, आपल्या आईनं अप्पांचा स्वभाव कसा सहन करतात ना, काय माहिती. म्हणजे हो, साधी सर्दी झालीये पण केवढं घर डोक्यावर घेतलंय. काढा द्या, गरम पाणी द्या, दूध हळद द्या, वेखंड द्या, सुरू सुरू कालपासून सुरूच आहे नुसतं. काकू हळू बोल. बहिणी, आपल्या आपल्यात बोलायला काय हरकत आहे. सकाळी काढा पिऊन झाला, आता बदामाचा शिरा करा असं फरमान सोडले. असू दे ग, आपल्या सासऱ्यांबद्दल आणि असं बोलू नये मानसी. हो वहिनी, किती घाबरता तुम्ही. आई सुद्धा एवढ्या घाबरत नाहीत हा, पण आप्पा आमच्या यांना किती घाबरतायत ना, गंमतच वाटते मला. शैलेश भाऊजींना? म्हणजे त्यांच्या शरीरात आलेल्या दादांना. हो बाई, गंमतच आहे अगदी. दादा आले म्हणजे कहरच झाला बाई. तर पुढे काय काय होतंय बघा. म्हणजे दादानं जाता जाता आपलं सगळ्यांचं आणि आपल्या सईचं भलं करून जाणार आहेत असं वाटतंय मला. हो ना, तुझ्या तोंडात अगदी साखर पडो बाई. मला तर असं वाटतं कधी एकदा नचिकेत आपल्या घरचा जावई. काय करताय? आपलं काय ठरलंय हा विषय आता काढायचा नाही. जरा शांत राहा. अरे वा आई, थालीपीठ आणि शिऱ्याचा मस्त वास सुटलाय सगळीकडे. तू पण घे खायला. हो, मी नंतर घेते. सई, गरम गरम शिरा भरलाय डब्यात, जा नचिकेतला देऊन ये. आपल्याकडचा शिरा त्याला फार आवडतो. त्या परदेशी मुलाला कशाला द्यायचा आपण शिरा? तुम्ही ना उगीच जास्त लाड करू नका त्याचा. अगं, कधीतरी दिला म्हणून काय बिघडतं. काकू, तुला माहितीये ना तो अप्पांना किती त्रास देतो ते. आप्पा पण त्याला तेवढाच त्रास देतात. हा, तो मुद्दाम अप्पांच्या वाकड्यात जातो. नाही हा, निरागस आहे बिचारा. आई, तुला वाटतो तेवढा निरागस अजिबात नाहीये तो. जाऊ दे ग, त्याला कशाला ओढतेस या सगळ्यात उगाच. जा शिरा देऊन ये त्याला. अगं, अशी काय बघतीयेस? बरं ठीक आहे, तुला नसेल ना जायचं, मी जाते. नाही नाही नाही, मी देते ना, मी जाऊन देऊन येते. माहित होतं मला. बहिणी, झाले का थालीपीठ? हो हो झाले. नेहारी तयार आहे का? भुकेनं जीव जातोय माझा इथे. हो हो, आले आप्पा. Oh, what a beautiful morning. हे ड्रीम आहे का माझा? हात पुढे कर. हात हात म्हणाले मी, हात. हॉट. अजूनही स्वप्नच आहे असंच वाटतंय का? माझी ड्रीम गर्ल समोर असल्यावर मला सगळं ड्रीमच वाटणार सई. काकूने प्रेमाने शिरा दिलाय म्हणून घेऊन आले. काकूनी प्रेमाने दिलाय, तू प्रेमाने बनव. अजिबात नाही. नचिकेत जास्त लाडात येऊ नकोस हा. अरे हे नचिकेत, काय झालं तुला? काम डाऊन रिलॅक्स. काय होतंय? काय काय त्रास होतोय? तू बोलते ना लाडात यायचं नाही, पण तू समोर आली की माझे हार्टबीट्स बघ केवढे वाढतात. बघ बघ, ऐक तू. खोटं बोलू नकोस. खोटं नाही बोलत आहे, तू ऐक एकदा. खोटं नाही बोलत आहे मी, सिरियसली ऐक तर. काय झालं? माझं ना इथे आले की हे असंच होतं. कसं होतं? हेच की मी माझा सगळा राग विसरून जाते. Well, then that's good. गप्प बस. खरं तर ना मी रागवले नचिकेत तुझ्यावर, पण मला रागवताच येत नाही ना. Say, this is so confusing. खरंच सांगते मी. ओके, बट काही लोकांकडे असते अशी अमेझिंग क्वालिटी. लगेच स्वतःला आपण फार मोठं आहोत, शहाणे आहोत असं समजायची गरज नाही. हा, मिस सई केतकर ज्या मुलावर प्रेम करतात, छान शिरा घेऊन येतात, हाऊ कॅन ही बी ऑर्डिनरी? तो स्पेशलच असणार. पण तू काका, काकू आणि शैलेश काकाला का सामील झालास? There we go again.
लोक ते आपल्याला एवढं सपोर्ट करतात, एवढे आपल्यासाठी रिस्क घेतात, मग इन रिटर्न आपण पण त्यांना थोडा सपोर्ट केला पाहिजे ना. त्यांना पाठिंबा देणं म्हणजे आप्पांना फसवणं आणि त्यांना त्रास नो देणं. नो नो, इट्स नॉट लाईक दॅट. असंच आहे नचिकेत. डोंट बी अ किड्स. आपण त्रास देण्याचं इंटेन्शन नाही आपलं. पण या सगळ्यामुळे आप्पांना त्रास होतोय ना नचिकेत, आणि मला ते बघवत नाहीये. सही, रिलॅक्स. हे नाटक लवकरच थांबणार आहे, ट्रस्ट मी. आणि नाही संपलं तर आय प्रॉमिस थांबेल. ठीक आहे, जाते मी. थांब, मला शिरा कोण भरवणार? भरवला असता शिरा मी, पण मला ना तुला शिक्षा द्यायची नची. त्यामुळे आज स्वतःच्या हाताने खा. वा, बायकांच्या हाताला चव आहे. आता आमच्या सौभाग्यवती इथं नाही आहेत, पण सुना सगळं मन लावून करत असतात. गुड मॉर्निंग माय बॉय. सुप्रभात दादा. अजून तब्येत बरी झालेली दिसत नाही तुझी. हो, उपचार सुरू आहेत. येईल हळूहळू गुण. आता काही काम होतं का? येस, डेफिनेटली. आता काय नाही काय दादा? माझा आत्मा आता मुक्त होण्याची वेळ आली आहे. नको नको दादा, तुम्ही जाऊ नका हो. अहो, किती वर्षांनी आपली भेट झाली आहे. तुमच्याशिवाय मी कसा राहू शकेन सांगा ना. ठीक आहे, तुला एवढं वाईट वाटणार असेल तर नाही जात मी. राहतो इथेच. नाही, नको नको. तुमची वेळ झाली असेल तर तुम्ही जा. नाही 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 नाही, थांबतोच मी इथे. असं आपल्या मुलाला कोण दुःखी बघू शकेल? नाही नाही दादा, उगीच माझ्यामुळे तुम्हाला त्रास का नाही का. पण तुम्ही गेल्यानंतर मला तुमची खूप आठवण येत राहिलो. आठवण तर मलाही येईल, पण गुंड्या, मी जाण्याआधी मला तुझ्याकडून एक वचन हवंय. काय हा? काय दादा? त्या दिवशी मी माझ्या 3 इच्छा तुला सांगितल्या. त्याच्यातल्या 2 तू पूर्ण केल्यास, पण तिसरी इच्छा अजूनही बाकी आहे. नाही दादा, त्या बाबतीत तुम्ही अगदी निश्चिंत राहा. मी तुमची इच्छा पूर्ण केली असंच समजा. गुंड्या, माझं अजून बोलून झालेलं नाहीये. काय? जर तू माझी इच्छा मला हवी तशी पूर्ण केली नाहीस तर मी शैलेशचं शरीर सोडून तुझ्या शरीरात येऊन राहीन कायमचा. काय? आणि एकदा मी तुझ्या शरीरात आलो की मग मी तुझ्याकडून अस्खलित इंग्रजी बोलवून घेईन. आणि तुझी इच्छा नसली तरीही एका क्षणात स्वदेशी केतकराचा परदेशी केतकर होईल. नाही 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 नाही, असं असं करू नका दादा. मी तुम्हाला शब्द देतो, तुमची इच्छा मी पूर्ण करीन. पूर्ण भानावर राहून सांगतोयस ना? होय दादा. वचन देतोयस ना? दादा, मी तुम्हाला वचन देतो. तुम्ही म्हणाल ते मी मान्य करीन. तुम्ही फक्त आज्ञा करा. इतके दिवस तू बाप्पाकडे जे मागतीयस ते आता मिळणारच आहे तुला. म्हणजे आज आमचं हे दादा बनून आप्पांना आदेश देणार आहेत की तुझं आणि नचिकेतचं लग्न झालंच पाहिजे. मग दादा कायमचे निघून जातील
आणि आपल्या घरात लग्नाची तयारी सुरू होईल. अगो बाई, काय गोड लागते माझी पुतणी. काय ग काकू, खुश आहेस ना आता? हो. पण सई, एक काळजी आहे ग. काय? म्हणजे हे जेव्हा दादा बनून आप्पांशी तुमच्या लग्नाबद्दल बोलतील ना, तेव्हा तिथे कल्पना वहिनी आणि भाऊजी नकोत, नाहीतर खूप गडबड होऊन जाईल. हो ग काकू, खरंच. नाही म्हणजे वहिनी तशा भोळ्या आहेत ग. त्या आप्पांना सांगून टाकतील की तुम्हीच तर नचिकेतचं छायाचित्र पाठवलं होतं. त्यांना कुठे माहितीये की आईंनी पाठचं छायाचित्र काढून तिथे नचिकेतचं छायाचित्र टाकायला सांगितलं होतं. हे बाप रे काकू, नाही काही झालं तरी काका आप्पांशी बोलत असताना आई आणि बाबांना त्यांच्या खोलीत थोपवून ठेवायलाच हवं. नाही, तू नको काळजी करू, ती जबाबदारी माझी. मी ना त्यांना वर खोलीतच गुंतवून ठेवीन. हं. नाही ग, पण अजून एक काळजी आहेच. आता काय ग, आमच्या ह्यांनी असं ठामपणे आप्पांशी बोलायला हवं तुमच्या दोघांच्या लग्नाबद्दल. हो ना ग. नाहीतर ऐनवेळी यांचे हातपाय गळायचे. कसा बसा इतके दिवस धीर दिलाय मी त्यांना, माहितीये. बघूया आता काय होतंय. देवा, तूच सांभाळून घे रे आता बाबा. बोला दादा, आज तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करायला मी तयार आहे. तुमची शेवटची इच्छा पूर्ण करून मला माझ्या पितृऋणातून मुक्त व्हायचंय. सईसाठी मी एक मुलगा बघून ठेवलाय. त्याच्याशीच तू तिचं लग्न लावशील असं मला वचन दे, तरच मी मुक्त होईन या जीवन मरणाच्या चक्रातून. वचन तर मी तुम्हाला आधीच दिलंय दादा. मुलाचं नाव तर सांगा. तुमच्या शेजारी राहणारा नचिकेत देशपांडे, तोच होईल तुझा नात जावई. हो हो, काय हरकत आहे. कोण ते कांगारू? त्याच्याशी लग्न लावून द्यायचं म्हणताय तुम्ही? हो. आणि कोण द्या, त्याला कांगारू म्हणू नको. जावई होणार आहे तो या घरचा. अशक्य आहे, केवळ अशक्य. आता तुमचं अतीत झालंय. मीच देतो आता तुम्हाला मुक्ती. आणि कोण द्या, त्याला कांगारू म्हणू नको. जावई होणार आहे तो या घरचा. अशक्य आहे, केवळ अशक्य. आता तुमचं अतीत झालंय. मीच देतो आता तुम्हाला मुक्ती. मारू नका, मारू नका मला, मारू नका, मारू नका. मी सगळं खरं सांगतो तुम्हाला. मायकल, रिलॅक्स. मला सारखे भास होत आहेत. आप्पा मला पदळून काढतायत. रिलॅक्स, असं काय होणार नाही. अरे काय रिलॅक्स जॅक्सन, मला नाही जमणार. अरे आप्पांवर एवढा मोठा बॉम्ब टाकल्यानंतर ते माझं काय करतील? मला नाही जमणार. तिकडे तू नसणार मायकल, तिकडे दादा असणार आणि त्यांची ऍक्टिंग तू छान करतो. जमणार तुला, डोंट वरी. अरे काय जमेल? माझी धडधड वाढली आहे. माझे हातपाय गार पडतायत. माझ्या डोळ्यासमोर अंधारी येते. मला असं गरगरल्यासारखं होत आहे. मला मळमळतंय आणि घशाला कोरड पडली आहे. तू खूप टेन्शन घेतोय म्हणून असं होतं. तू कम ऑन, बी कॉन्फिडेंट. त्यांच्यासमोर कॉन्फिडेंटली बोल प्लीज. लास्ट मोमेंटला घाबरून जाऊ नको मायकल, प्लीज. मर्डर करतील ते माझा. असं काही होणार नाही, ट्रस्ट मी. एवढी खात्री तुला कशावरून? आप्पा कधी इंग्लिश बोलतील असं इमॅजिन केलं होतं तू? नाही, बट ते बोलले बिकॉज ऑफ युअर परफॉर्मन्स. सो ट्रस्ट मी, यू गोना रॉक इट टुडे. काय होईल काय माहित नाही, पण करावं तर लागणार. अगं तसं करावंच लागणार आहे मला मानसी. आणि तू हे हिशोबाचं काय घेऊन बसलीस? अहो भाऊजी, आप्पांना हिशोबात उशीर झालेला चालत नाही, माहितीये ना तुम्हाला. हो, पण ह्या महिन्याचा हिशोब आधीच झालाय. हे परत बघा ना भाऊजी, एकदा नीट तपासून घ्या सगळं. म्हणजे चूक नाही ना झालेली काही, बघा ना. तुम्ही करत बसा हिशोब.
मी जाते, माझा अजून स्वयंपाक व्हायचा आहे. वहिनी तुम्ही कुठे चाललात? तुमचं मार्गदर्शन हवंय आम्हाला इथे हिशोबात. इश माझं कसलं मार्गदर्शन? अगं 10वीत गणितात सुद्धा 40च मिळालेले. असं कसं वहिनी? म्हणजे तुम्ही पण एकदा बघा ना हिशोब कसा असतो, काय असतं. अगं मानसी, तिला कुठे यात सगळ्यात खेचतेस? ती कशाला हिशोब करेल? हो ना. राहू दे, तू जा. मी पण सदाच्या पगाराबद्दल आपण सांगून येतो. भाऊजी नको. म्हणजे मी सांगते ना, तुम्ही एकदा तपासून घ्या ना भाऊजी हिशोब. अगं मानसी, ते शाळेत नाही का न शिकवलेला धडा आधीच करून ठेवतात हुशार मुलं, तसं पुढच्या महिन्याचा हिशोब आधीच करून नाही ठेवता येत. आलोच मी. भाऊजी भाऊजी अहो, मागच्या वेळेला 5 किलो वड्यांचा हिशोब चुकला होता तेव्हा आप्पा किती चिडले होते आठवतंय ना? नको नको, ते आप्पा चिडण्यापेक्षा ना परत एकदा हिशोब पडताळून बघितलेला बरा. हो हे बघा. हो बघा तुम्ही. अगो बाई, ह्या वड्यांवरून आठवलं, आप्पांना आळू वड्या हव्या असतील. आधी त्यांना नेऊन देते बाई. वहिनी नको. म्हणजे नको वहिनी, तुम्ही, मी जाऊन बघते ना. तुम्ही इथे हिशोब बघत बसा. हा मी बघते हिशोब. काय हो? काय झालं आज तिला अशी का बघतेय? तिचं जाऊ दे ग, पण आज आप्पा किती अळूवड्या खाणार आहेत? म्हणजे असू दे, दुष्ट नका लावू. आप्पा अजून एखादी अळूवडी वाढू का? एखादी काय, चांगल्या 4-5 वाडा, जास्त नको. चविष्ट झाले आहेत, त्याच्यामुळे घरातल्या सुगरणींना दाद द्यायला नको अळू वड्या खाऊन. हो हे घ्या. पण आप्पा नाही, त्रास नाही होणार ना अपचनाचा? ते मला कशाला त्रास होतोय? सुनबाई अहो, रोज 50 सूर्यनमस्कार घालतोय मी. शिवाय आयुर्वेदिक औषधं सुरू असतातच. हो. आणि संयम हे माझ्या जीवनाचं दुसरं नाव म्हटलंच तरी चालेल. हो त्याने करून कळवते. हा हो. आप्पा बरं वाटतंय आता? ठीक आहे थोडस, पण अजून थोडीशी कणकण वाटते. आप्पा मग जरा आराम करा. हो करतील ना आराम अळूवडी खाऊन झाल्यावर. आज आप्पांना खूप आवडल्यात अळूवड्या. 27 खाल्ल्यात आतापर्यंत. सुनबाई, सासऱ्याचं खाणं मोजताय? नाही 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 आप्पा, नाही तसं काही नाही. काकू, काका कुठे आहे? अगं पणजोबा आहेत ते तुझे आता. त्यांच्याबद्दल असं अरे तुरे करून बोलू नये. आहेत कुठे पण हिचे पणजोबा? ते नचिकेतने तुम्हाला छान इंग्रजी शिकवलं ना, म्हणून त्याचे आभार मानायला गेलेत. त्यांना म्हणावं, आभार समारंभ संपला असेल तर लगेच इकडे येऊन तुमची शेवटची इच्छा सांगा आणि आणि कायमची रजा घ्या इथून. हो आप्पा सांगते. हा सई, दादांना आणि नचिकेतला बोलवून आण ना जरा. हा. आता त्या कांगारूला कशाला बोलवताय सुनबाई? अहो आप्पा, आई सकाळी म्हणाल्या दूरध्वनीवर. छान, त्यांचं सुरू आहेच का तिथूनही? हो म्हणजे आई म्हणाल्या की दादांना नचिकेत आवडतो आणि इंग्रजीच्या बाबतीत नचिकेत तुमचा गुरु आहे ना, मग त्याला जरा दादांसमोर नीट वागवा. दादांना जाऊ देत, मग बघतो. हा काय आप्पा? नाही पुढे काय काय नाही. सई जा बोलवून आण त्यांना. हो.